नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. ग्रामीण भागात ग्रंथालये ही देवालये व्हावीत. विद्या दधाती विनय म्हणजे विद्या माणसाला नम्रता देते, विद्या माणसाला ज्ञान देते, विद्या माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते, ते म्हणजे ग्रंथालय. ते शहरात असो की ग्रामीण भागात ग्रंथालय म्हणजे देवालयच होय. शहरातील ज्ञानाची अनेक साधने आहे, पण ग्रामीण भागात आजही ग्रंथालय हे ज्ञानाचे एकमेव देवालय आहे. जसे देवळात गेल्यावर मन शांत होते, चांगले विचार येतात, तसेच ग्रंथालयात गेल्यावर बुद्धीला चालना मिळते, बुद्धीला धार येते. म्हणून आज गरज आहे ग्रामीण भागात ग्रंथालय व्हावीत. ग्रंथालयाला देवालय का म्हणायचे? देवालयात देवळाची 4 वैशिष्ट्ये असतात: पवित्रता, शांती, समानता आणि संस्कार. ग्रंथालयातही ही 4 तत्व असली पाहिजे. पवित्रता: देवळात आपण चपला बाहेर काढतो, शांत राहतो. ग्रंथालयातील पुस्तकांचा आदर आणि शांतता हवी. समानता: देवळात राजा रंक एकत्र येतात, ग्रंथालयात शेतकऱ्यांचा मुलगा किंवा अधिकाऱ्यांचा मुलगा किंवा श्रीमंताचा मुलगा एकाच टेबलावर बसून वाचतात. ज्ञानदान: देवळातून चांगले वागा हा संदेश मिळतो, ग्रंथालयातून महापुरुषांची चरित्रे वाचून आपण चांगले ज्ञान मिळावे आणि चांगला माणूस म्हणून घडावा असाही संदेश मिळतो. मन शांती: गोंगाटाच्या जगात 1 तास ग्रंथालयात बसल्याने ताण कमी होतो. वाचनामुळे ही मनाचे ताण कमी होतो आणि चांगले विचार सुचतात. ग्रामीण भागासाठी याचे महत्व: ग्रंथालयाचे विद्यार्थ्यांसाठी आधार असतो. ग्रंथालय हा विद्यार्थ्यांसाठी आधार असतो. त्यासाठी गावातील 80% मुलांना स्पर्धा परीक्षेची 2000 रुपयांची पुस्तके घेता येत नाहीत. देवालय ग्रंथालय बनले तर त्यांना MPSC, पोलीस, तलाठीची सर्व पुस्तके, वर्तमानपत्रे, मार्गदर्शन मोफत मिळत असतात. शेतकऱ्याचे ज्ञान केंद्र: आजची शेती तंत्रज्ञानावर आधारित आहे. नवीन पद्धती, शासकीय योजना, हवामान, बाजारभाव यांची माहिती ग्रंथालयातून मिळाल्यास शेतकरी आत्महत्या टाळू शकतो. ग्रंथालय म्हणजे शेतकऱ्यांचे छोटे ग्रामीण कृषी विद्यापीठ होईल. ग्रामीण भागातील सामाजिक एकोपा: देवळात जसे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, तसेच ग्रंथालयातही महिला, ज्येष्ठ, तरुण सर्वांसाठी जागा असेल. इथे वाचनालयाबरोबर आरोग्य शिबिर, बचत गट, कवी संमेलन होऊ शकते. व्यसनमुक्ती: आज गावातील तरुण मोबाईल आणि व्यसनामध्ये वेळ घालवतो. जर ग्रंथालय आकर्षक आणि देवालयासारखे पवित्र झाले तर तो पुस्तक हातात घेईल, वाचन करेल. ग्रंथालय देवालय कसे बनवता येईल? समाजाचा सहभाग: प्रत्येक आपल्या वाढदिवसाला 1 पुस्तक ग्रंथालयाला दान करावे. असे देवळासाठी वर्गणा येते. तसेच सरकार आणि संस्था, शासनाने प्रत्येक गावाला दरवर्षी निधी द्यावा. ग्रामीण भागातील दानशूरांनी पुढाकार घ्यावा. देवळात जसे उत्सव होतात तसेच ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन, लेखक भेट, गोष्टीचा तास साजरा करावा. आत प्रवेश करताना मोबाईल सायलेन्स, शांतता पाळणे महत्वाचे बंधन आहे, ते पाळावे. अडचणी: शासनाच्या अल्पशा अनुदानावर ग्रंथालय चालत नाही. आज अनेक ग्रामीण ग्रंथालये बंद पडली आहेत, कारण निधी नाही, वाचक नाही आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे वाचनालये आमदार खासदार निधी, स्थानिक निधीतून बांधले गेलेले तिला कितीतरी वर्ष होऊन गेले आहे, तेव्हा त्या स्लॅब तुटून पडत आहे, त्याकडेही कुणाचे लक्ष नाही. थोडक्यात ज्या गावात ग्रंथालय देवालय बनते त्या गावातील प्रत्येक घरी संस्काराचे मंदिर बसेल. महात्मा फुले म्हणतात, शिक्षणाशिवाय माणूस पशु समान आहे आणि ते शिक्षण देणारे ग्रंथालय जर देवालय बनले तर खेडे खरोखर स्मार्ट विलेज होईल. म्हणून प्रत्येकाने ठरवूया, माझ्या गावाचे ग्रंथालय हे माझे देवालय आहे आणि मी त्याचा पुजारी आहे. असे मार्गदर्शक विचार गजानन शिंदे, कोषाध्यक्ष, हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोली यांनी मांडले.